राज्यात इंधनाचा तुटवडा नाही असं सरकार म्हणतंय, पण गॅस मिळत नसल्यानं नागरिकांचा आजही रांगा लागल्याचं चित्र आहे। गॅस मिळत नसल्यानं लोक हैराण झालेत। पाहूयात। आधीच तुटवडा असताना काही गॅस एजन्सीच्या विरोधात लुटीच्या तक्रारी येऊ लागल्यात। अनेकांच्या नावावर गॅस सिलेंडर पोहोचल्याचं सांगितलं जातंय, मात्र प्रत्यक्षात गॅस योग्य व्यक्तीकडे पोहोचतच नाहीये। सरकार एकीकडे सिलेंडरचा तुटवडा नसल्याचं सांगतंय आणि दुसरीकडे लोक कामधाम विसरून रांगांमध्ये उभे आहेत। मी वारंवार तुमच्या प्रसार माध्यमांना ह्याच माध्यमातून सांगितलं होतं की ही लोक फक्त अफवा पसरवण्याचं काम करतात आहे। रेसिडेन्शियल रहिवासी जे गॅस आहे त्याच्यामध्ये कुठेही तोटा होणार नाही। तर कार्यक्रमामध्ये फक्त जैन धर्मच नाही, सर्व धर्माच्या कार्यक्रमाकडे आपलं लक्ष आहे आणि ह्या पद्धतीचा कुठलाही एकाच धर्माला धरून जर काम करायचं असेल, अशा पद्धतीची भाषा जर मनसेकडून येत असेल तर ही फार चुकीची आहे। याच पद्धतीच्या अफवा पसरवण्याचं काम जे आहे जातीपातीचं, या मनसेने या उबाटाने या ठिकाणी संपूर्ण मुंबईमध्ये केलेलं आहे। याचा तर मी पूर्ण निषेध करते। संडे को गाड़ी आई जबकि पब्लिक को किसी को पता नहीं। संडे को आपने किसको बाटला दिया? मंडे आए, मंडे को भी नहीं, मंडे आए, मंडे को भी नहीं आया, ट्यूसडे को दिया, आज बोलता नहीं आएगा बाटला। आज कितने बजे से लाइन में हो आप? 5 बजे से, 5 बजे से। सुबह 5 बजे से लाइन में है। अब रास्ता क्या है, गैस नहीं मिलेगा तो दूसरा? क्या रास्ता है? भूखे मरेंगे सब। छोटे छोटे बच्चे घर में, रोज होटल से कौन लाके खाएगा भाई? किसके पास इतना पैसा है? मी शनिवारपासून इथं थांबले दादा। बोलताय शनिवारी बोलला इथं 600 रुपये तिथं भरा, तिथं 600 रुपये भरलं। 5 वाजता तिथं लाईन लावली, तिथून आलं इथं लावलं, सोमवारची पण लावली। आता सोमवारी आम्हाला टोकन दिला आणि बोलला 2 तारखेला आहे। आता 2 तारखेला आलं तर बोलतोय की आम्ही डिलिव्हरी केली सर्वांना। मी आणि माझे मिस्टर आहेत आणि 2 माझे लहान मुलं आहेत 3री 4थीला आणि ते पण परीक्षा चालू आहे त्यांची। आता काय करायचं? सकाळी 6:30चा मुलगा शाळेत जातो आणि दुपारी 12:30चा मुलगा शाळेत जातो। शनिवार सोमवारपासून जेवण पण नाही बनवलं आम्ही, बाटला पण नाहीये। आता हे सगळं असताना एक अफवाचं पीक जरा जास्त येतं की ते सिलेंडर बंद होणार, सिलेंडर बंद होणार। काल सुद्धा मुख्यमंत्र्यांनी सुद्धा सांगितलं की आमच्याकडे आणि भारत सरकार पुरेसा साठा या सगळ्या गोष्टींचा आहे। 5 बजे लेके बैठे हुए हैं। मैं कोई बड़ा नौकरी वाला नहीं है, रिक्शा वाला है। यहाँ पे सब लोग अपने अपने हालात से मजबूर है। अब गैस नहीं मिलेगा, आप नहीं मिला, आप क्या करेंगे बताओ? यहाँ पे बहुत लोग के पास ऑप्शन बहुत है, बहुत कुछ करने का, मगर सब अपने अपने लाइफ का देख रहे हैं, नौकरी देख रहे हैं, बीवी बच्चा देख रहे हैं। रोज तो देख रहे हैं, मगर देखो 100 दिन का एक ही दिन होता है। अगर सब लोग गुस्से में आ गया बहुत कुछ हो सकता है, मगर हम लोग अभी तो कोई कुछ बोल रहा नहीं है, ये लोग फायदा उठा रहे हैं। मैं आजारी है, पेरलेस हो गए, घर में गैस नहीं, कुछ भी नहीं, क्या करेगा? सुबह 5 बजे से इधर आया, गैस मंडे को आएगा, नहीं आया, मंगलवार को भी नहीं, आज भी गॅस नाही। गॅससाठी 1 हप्ता झाला प्रयत्न सुरू आहे। बाजूवाले जेवण करून देतात, वा आजारी माणूस आहे म्हणून त्यांना जेवण करून। छत्रपती संभाजीनगरमध्ये आज पुन्हा ऑटो एलपीजी गॅससाठी 3 ते 4 किलोमीटरच्या रांगा लागल्या। तर गेल्या 2 दिवसापासून छत्रपती संभाजीनगरमध्ये जे ते ऑटो एलपीजी गॅस उपलब्ध नव्हता आणि आज सेंद्रा एमआयडीसी परिसरात एका पंपावर गॅस मिळत असल्यामुळे ही सगळी रांग आपण या ठिकाणी पाहतोय। अजून पंप जे आहे ते बराच लांब आहे, मात्र असं असलं तरी या मुख्य रस्त्यावर ह्या ऑटोच्या जे आहे ते आपण रांगा पाहतोय। खरं तर गेल्या काही दिवसापासून अनेक गोष्टीचा सामना सर्वसामान्य नागरिकांना करावा लागतोय आणि त्यानंतर जे आहे ते आता ह्या ऑटो एलपीजी गॅसमुळे सुद्धा अनेक ऑटो रिक्षा चालक जे आहे ते अडचणीत आल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं। यापूर्वी जे आहे ते ऑटो रिक्षा चालकांनी आंदोलन केलं होतं, गॅसचा पुरवठा सुरळीत करावा अशी मागणी केली होती आणि आता आपण बघतोय आता जो आहे तो हा ऑटो एलपीजी पंप या ठिकाणी आलाय आणि आता ही जी आहे ते एक बाजूस या ठिकाणी संपली, इथे सुद्धा एक मोठी गर्दी आपल्याला या रिक्षा चालकांची सगळी पाहायला मिळते आणि आपण जर आता बघितलं तर दुसऱ्या बाजूला सुद्धा अशा लांबच लांब रांगा आपल्याला पाहायला मिळतात। खरं तर शहरापासून हे काही किलोमीटरवर आहे, मात्र शहरातील एकही पंप आता सुरू नाही, त्यामुळे जे आहे ते अशा पद्धतीनं हे सगळे दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय। आपण बघतोय गेल्या काही दिवसापूर्वी जे आहे ते ऑटो चालकांनी छत्रपती संभाजीनगर शहरात आंदोलन सुद्धा केलं होतं, मात्र त्याचा काही फारसा फरक पडल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत नाही। भाजप आणि दादा गटाच्या काही मंत्र्यांच्या दाव्यानुसार राज्यामध्ये कोणताही तुटवडा नाही, मात्र शिंदे गटाचे मंत्री शिरसाट एलपीजी गॅसचा मोठा तुटवडा झाल्याची कबुली देत आहेत। ऑटो एलपीजीच्या संदर्भामध्ये महाराष्ट्रात सगळीकडेच अत्यंत भयानक तुटवडा आहे। जो एलपीजी ऑटो एलपीजीचा गॅस 62 ते 65 रुपयाने मिळायचा तो आता 120 रुपयाने मिळतो। म्हणून कंपन्याचे काही अधिकारी
मालक माझ्याकडे आले होते. उद्या माननीय मुख्यमंत्री साहेबांची आमची बैठक आहे. त्या बैठकीमध्ये हा विषय निश्चित काढला जाणार आहे. चुकीच्या पद्धतीने काहीतरी मीडियामध्ये सोशल मीडियामध्ये पसरवलं जात आहे. सिलेंडरबद्दल पसरवलं जात आहे, गॅसबद्दल पसरवलं जात आहे, LPG बद्दल पसरवलं जात आहे, पेट्रोलबद्दल डिझेलबद्दल पसरवलं जात आहे. रत्नागिरीत 20 दिवसानंतर एक LPG गॅस पंप सुरू झाला, मात्र फक्त 12 तासातच पुन्हा बंद केला गेला. 11,000 लिटर क्षमतेच्या या LPG ऑटो गॅस पंपाला केवळ 3,500 लिटरचा पुरवठा झाला. त्यामुळे एका वाहनासाठी फक्त 500 रुपयांचा गॅस दिला जात होता. कुठेही लोकांनी पॅनिक होण्याचं, घाबरून जाण्याचं, असुरक्षिततेचं कारण नाही. सुरुवातीला जेवढ्या रांगा लागल्या तेवढ्या आता नाहीत. कारण लोकांना लक्षात आलं की नाही काही शॉर्टेज वगैरे नाही. त्यामुळे 4 किलोमीटर लांबा, 5 किलोमीटर 4 किलोमीटर लांब रांगा वगैरे असं काही झालं नाही. हे तुम्ही हा पॅनिकिझम निर्माण करू नका. पावती दिली, टोकन घ्या, पावती घ्या, 604 रुपये भरले, पैसे पण भरले आहेत तुम्ही. 604 रुपीज भरले साहेब. एक मिनिट मॅडम, 604 रुपीज कशासाठी घेतले? तर नाही डिलिव्हरी करत ना काय ना माणसं येत ना काय नाही. आम्ही काय अन्याय, आम्ही काय इथं लाईनीत उभे आहे तर पोलीसवाले बोलतात ये चला निघा इतना, इधर लाइन नहीं खड़ा रहने का. ये इधर चारकोप वाले, इधर सिर्फ चारकोप वाले के लिए, तो चारकोप वाले के लिए तो फिर श्रीजी वाला चारकोप में क्या कर रहे इधर? हम लोग को आमचा कुठे होता मालाडला होतं, मालाडवरून कॅन्सल करून आम्हाला इथं आणलंय. कशाला? ते आम्ही नाही सरेंडर केलाय, ते लोकांनी स्वतःनी केलंय. ते हे काय चाललंय हे साहेब? त्याच्यामुळे तसं काही कुठे नाही आहे. आणि म्हणून मला वाटतं या सगळ्या गोष्टींवर कोणी विश्वास ठेवू नये. अफवा पसरवल्या जात आहे, सोशल मीडियावर खोटं दाखवलं जात आहे, खोटं सांगितलं जात आहे. म्हणून त्याच्यावर विश्वास न ठेवता आपलं रुटीनप्रमाणे आपण जे लागेल आपल्याला तेवढंच डिझेल घ्या, तेवढंच पेट्रोल घ्या, तेवढंच घ्या. मेरा बाटला 20 तारीख को बुक हुआ और 3 दिन में डिलीवरी भी हो गया. और बाटला मेरे पास आया नहीं. उस दिन आया तो चारकोप के पुलिस वाले भी बहुत कुछ झगड़ा हुआ था. उधर उन लोग ने अंदर से बंद करके बाहर से ताला लगा के, पब्लिक उधर खड़ी है, जवाब मांग रही है आपसे, आप क्या कर रहे हो अंदर, जवाब दो. वो लोग जवाब देने को तैयार नहीं. कोई आता है उसका बुक अगर भर गया तो इसका 60 रुपया चार्ज है, इसको 604 रुपया लेने का क्या जरूरत है आपको? मतलब पब्लिक को लूटने के लिए तुम लोग इतने हद तक. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.